पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. सामनाराचा किताब आपण या ठिकाणी देणार आहोत, परंतु 2 मिनिटं थांबवतो प्रशांत सर, कारण का पुढील मॅच सुरू होणं आपल्यासाठी गरजेचं आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षण करणारी टीम तुम्ही रेडी आहे? आर ऑरियस तुमचा ट्रान्स प्ले केला जातोय. डीजे ऑपरेटर विनंती, आपण आर ऑरियस संघाचा ट्रान्स प्ले करा. सामन्याचा मानवध्वजाचा पुरस्कार आपण देतोय. 18 चेंडू आणि 55 धावांची खेळी करत जगत सरकार ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. आणि प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी युवा उद्योजक आदरणीय चालिंदर शेठ कड पाटील आपल्याला विनंती केली जाते. सुनील भाऊ कंटीकर, वैभव नाना गाडे पाटील, दिनेश भाऊ गाडे पाटील आणि आदरणीय आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असणारे शिवसेनेचे शाखा प्रमुख विशाल भाऊ घाटे, सरपंच आदरणीय सुदाम शेठ कोरेकर आपल्याला विनंती, आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी यायचंय. मान्यवरांना विनंती, आपला नामोल्लेख होतोय. आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय आणि तिथे आपल्या सोबत जॉईन होतील आदरणीय प्रशांत आदवडे सर. थैंक यू उत्तम. वेलकम बैक, सभी का स्वागत है खेड तालुका प्रीमियर लीग 2026. और दोस्तों, अभी कमाल की बल्लेबाजी रही है. 18 गेंदों का सामना किया, 55 रनों की धुआंधार पारी, टूर्नामेंट का दूसरा अर्धशतक. और इस टूर्नामेंट की अभी तक अगर बात करें तो 9 अर्धशतक आए, जिसमें से 2 अर्धशतक जगत सरकार के हैं. वेस्ट बंगाल टीम ने इंडिया कप में बहुत अच्छा प्रदर्शन किया था, जगत सरकार. और उसके साथ ISPL में जगत सरकार मैन ऑफ द सीरीज. जगत सरकार निरंतरता का दूसरा नाम. विकेट के ऊपर खड़े रहते और बल्लेबाजी करते. मुन्ना शेख को आपने देखा था. आणि आता या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, मॅन ऑफ द मैच का अवार्ड आपको दिया जा रहा है. तो ये 13 चीज़ें हैं, बहुत सारी चीज़ें, जहाँ पर ट्रॉफी है, ये बैग है, टी शर्ट है, और टी शर्ट जगत सरकार. अभी गुजरात में मैन ऑफ द सीरीज का अवार्ड इनको मिला था. तो फिलहाल जगत सरकार, यस, मैन ऑफ द सीरीज का अवार्ड, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस जगत सरकार. रन बनाने के मौके होते 1000, लेकिन अर्धशतक नहीं आता बार बार. और यह खिलाड़ी है खासम खास, याद रखेगा इतिहास. पूरे हुए 50 अर्धशतक, बहुत सारे अर्धशतक जगत आए हैं, लेकिन एक स्पेशल अर्धशतक आप बताना चाहेंगे दर्शकों को, तो वो कौन सा होगा? अभी तो याद नहीं है, आप
फ़िलहाल आईएसपीएल में जो पहला 50 किया था सेकंड सीज़न में, वो थोड़ा सा स्पेशल है। बट अभी कोशिश कर रहे हैं डे बाय डे जो अच्छे मैचेस हो रहे हैं, और कोशिश यही रहेगी कि एक और मैच है हमारा, वो जीत के हम लोग टॉप में रहे। इम्पोर्टेंट आज स्टेटस मैंने देखा, आप सभी ने देखा, क्या वो स्टेटस के बारे में आपकी भावना है? नहीं, सर का बर्थडे था तो वो मेरे लिए सबसे स्पेशल मोमेंट है लाइफ का, तो मैंने सबके साथ शेयर करने की कोशिश की और सर को विश करने की भी कोशिश की। कैसा लगता है जब वो गाड़ी, वो चाबी लेके आपके पास आ रहे थे, वो आईपीएल में मोमेंट आपके लिए, लेकिन एक खिलाड़ी के तौर पर इतने बड़े खिलाड़ी, क्रिकेट का भगवान आपके सामने आ रहा है, तो कैसा लग रहा था आपको? वो ऐसे क्रिकेटर्स सबके लिए सपना है, मेरे लिए भी वही सबसे मेरा बेस्ट मोमेंट है लाइफ का। अभी तक जितने दिन मैं क्रिकेट खेला हूँ शायद वही रहेगा। एज ए क्रिकेटर के लिए उससे बड़ी उपलब्धि कुछ नहीं हो सकती, तो बहुत वो 15 मिनट लाइफ के कभी नहीं भूलूंगा। तो कोशिश यही रहेगी अभी आने वाले टूर्नामेंट में और अच्छा करूँ। प्राउड मोमेंट आपके लिए। और इम्पोर्टेंट जो आकाश गेंदबाजी कर रहे थे और मेडल ओवर डाला, तो ये ऐसे जो खिलाड़ी उभर कर आते तो दबाव थोड़ा सा आपके ऊपर से कम होता है? एक्चुअली आइकॉन में काफ़ी मज़ा आता है, क्योंकि हर समय नए नए प्लेयर्स के साथ खेलने को मौका मिलता है। कुछ मैं शेयर करता हूँ, कुछ उनसे सीखने को भी मिलता है। तो हमारे टीम में काफ़ी अच्छे अच्छे बॉलर्स हैं। आकाश को मैं पहले दिन से देख रहा हूँ और मुझे लगता है काफ़ी अच्छा बॉलर है। वो ओपन में भी बहुत अच्छा बॉलिंग कर सकता है। फिलहाल हम लोग फ्यूचर में उसे ओपन में भी बॉलिंग कर से देख सकते हैं, क्योंकि उसके अंदर बहुत कैपेबिलिटीज़ है। तो मैं कोशिश करूँगा कि मैं चाहूँगा कि वो अच्छा खेले और अच्छा अपने आप को इम्प्रूव करे। यहाँ जो हमारे लोग खेड़ तालुका प्रीमियर लीग का आयोजन करता है, आपके ओनर है, सारे दर्शक बार बार आके फोटोग्राफ्स निकाल रहे हैं, सेल्फी निकाल रहे हैं, तो कैसा लग रहा है यहाँ के आपको? ऑब्वियसली लोगों का प्यार बहुत अच्छा लगता है। नितिन भाई के लिए थैंक यू कि नितिन भाई ने मुझे बुलाया ये टूर्नामेंट खेलने के लिए, क्योंकि सच्ची में फील आ रहा है। एक टूर्नामेंट में अगर फील नहीं आता तो मज़ा नहीं आता, बट ये टूर्नामेंट खेलने के लिए फील आ रहा है, बैटिंग करने में भी मज़ा आ रहा है। तो कोशिश यही रहेगी कि अच्छा खेले और टीम को फाइनल तक लेके जाए। जगत सरकार आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस, ये गेम चेंजर खिलाड़ी, और खेड़ में आके मुझे बहुत अच्छा लगता है, बहुत अच्छा फील कर रहा हूँ। और आकाश, जिनका क्लास आपने देखा, 1000 का इनाम आपको मिलेगा। किरण तात्याकड़ इनकी तरफ से टूर्नामेंट के आयोजन करता है। हमारे सबके दिल की धड़कन कैलास भाऊ 1000, 2000 अजून आकाश दादा उससाळे 2500। आकाश, जगत सरकारने क्या कहा? जगत सरकारने काय सांगितलं माहिती आहे का? काय सांगितलं? हा खेळाडू प्रोफेशनल क्रिकेटच्या जगतामध्ये देखील चांगली कामगिरी करू शकतो। सिमेंटच्या विकेटवरती मेडल उठवला। एकदा या मित्रासाठी जोरदार टाळ्यांचा गजर करा। आकाश पितांबरी, पितांबरी काय होते? घासल्यानंतर त्याची चमक येते। आज तू या सिमेंटच्या विकेटवरती आलायस, तुझ्याकडे चमक पण आहे आणि तुझ्याकडे धमक पण आहे आकाश, आणि म्हणून किरण सरांकडनं किंवा तुझे जे चाहते त्याकडनं बक्षीस तुला मिळेल। आणि कॅच, अफलातून कॅच, किरण रक्कड स्पर्धेचे आयोजक, स्पर्धेचे उद्घाटक यांच्याकडे आकाशदादा उरसाळे यांच्याकडनं हे पारितोषिक आहे। नितीन दादा एस्टनच्या मागे मला वाटतं भावेश पकडलेला झेल तो देखील आठवणीत असेल, आणि आज पकडलेला झेल तो पैसा वसूल 500 रुपयाचे पारितोषिक मिळाले। तात्या कसे वाटते? तात्या बोलत नाही, तात्या मात्र अपील जोरदार करतात। मी बोलणार, पहिला नंबर मारल्यावर बोलणार, तोवर नाही बोलणार। थँक्यू सो मच। ह्या काही वाव मोमेंट आपल्याला बघायला मिळाला इथे, आणि निश्चितच पुन्हा एकदा आपण जाणार आहोत मैदानावरती जो खेळ सुरू आहे तो कशा पद्धतीने असणार आहे। आता मैदानावरती टीम या ठिकाणी बॅटिंग करते। कोणत्याही खेळाडूने, शिंदेगाव कोणत्याही संघाने म्हणजे या संघातल्या खेळाडूने जर इथे अर्धशतक झळकावलं, तडकावलं, तर संघ मालकांकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आहे। जगत सरकारला सरपंच सुदाम शेट कोळेकर यांच्याकडून सुदाम शेठ कोळेकर सरपंच आहेत, त्यांच्याकडून जगत सरकार, जगत सरकार आपके लिए इनाम आ गया है। जगत सरकार आइए, जगत सरकार आइए, आपके लिए 2000 का इनाम है। तिन्ही संघ मालक या ठिकाणी आहेत, अर्थात अंकुश शेठ गायकवाड, त्यानंतर सुनील किशन बोराडे, अरब अंकुश कोसगे। अर्धशतकासाठी 3000 रुपये पारितोषिक है। जगत सरकार आपके लिए 2000 का इनाम है। सरपंच, हाँ बराबर, सरपंच, क्योंकि इस मंच पर, बड़े मंच पर बहुत अच्छा प्रदर्शन किया जगत सरकार, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस। सर आप कैसा लग रहा है? पैसा वसूल बल्लेबाजी करेंगे तो यहाँ के लोग आपके ऊपर बहुत प्यार करने वाले हैं, बहुत पैसा आएगा। 2000 रुपये, जगत सरकार के चेहरे पर स्माइल है। अब चलते एक बार फिर कॉम्बॉक्स की तरफ, हमारे साथ नरेंद्र डोमे सर जुड़ेंगे। सॉरी सर, आपका बहुत समय मैंने लिया। ओवर टू कॉम्बॉक्स। नमस्कार मंडळी,
खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अत्यंत धमाल टुर्नामेंट मागचे काही दिवस सुरू आहे. आज पुन्हा एकदा तोच थरार आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतो. आंबेटांचं मैदान आणि खेड तालुका प्रीमियर लीग आयोजन समिती म्हटलं की धमाल होणार. आणि आज पुन्हा एकदा आपल्या समोर सामना आर वॉरियर चाकण विरुद्ध भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव या दोन बलाढ्य संघांमध्ये तगडी झुंज आहे. नगरसेवक राहुल दादा कांडगे, नगरसेवक रणजित शेठ जरे, नगरसेवक प्रेमभाऊ जगताप यांचा संघ आहे आर वॉरियर चाकण. तर सन्माननीय अंकुश शेठ गायकवाड, सुनील शेठ किसन बोराडे, कुमार आरव दादा अंकुश गोजगे आणि श्री सोमनाथ शेठ कारले. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव या दोन संघामध्ये लढत. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव संघाची फलंदाजी सुरू आहे. दुसरं षटक सुरू असताना 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सौरभ विराजदार आणि समाधान ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्कवरती धनंजय. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता मात्र कनेक्शन इथे मिळालं. आज थोडासा पाऊस हलकासा पडलेला आहे त्यामुळे वातावरणामध्ये थोडासा गारवा आहे, मजा येते. अशा प्रकारच्या मॅच बघायला मी बघतोय की मैदानाच्या सगळ्या बाजूला ट्रॅफिक पूर्ण जाम आहे कारण प्रेक्षकांनी तिथे 2 व्हीलर्स लावल्या. शाळेच्या प्रांगणामध्ये देखील 4 व्हीलरची पार्किंग फुल आहे आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आज स्मार्ट विलेज आंबेठाणच्या मैदानावरती आपल्याला बघायला मिळते. फुल टॉस बॉल, लॉफ्टेड शॉट आणि लॉंग ऑनला सीमारेषेच्या बाहेर. धावा 6. खणखणीत, सनसनीत, दणदणीत षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. सलग दुसऱ्या वर्षी स्पर्धेचं आयोजन. यावर्षी दिवस रात्र प्रकारामध्ये स्पर्धा होते. उन्हाचा तडाका कडाका जाणवतोय मात्र क्रिकेटचा आनंद कोणी आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. आणि आपण म्हणतो ना, निश्चयाचे बळ तुका म्हणे याची फळ. जर आपला निश्चय पक्का असेल, निग्रह पक्का असेल तर यश कुठल्याही कार्यक्रमाला आपल्याला मिळतं. खेड तालुक्यामध्ये आपण कधीच नाईटच्या स्पर्धा बघितल्या नव्हत्या. यावर्षी आपल्याला दिवस रात्र स्पर्धा. पूल केला चेंडू इथे उंच उंच टोले जंग लांबवर षटकार. दुसरा या षटकातला. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. सौरभ विराजदार तिसरा चेंडू खेळला, त्यापैकी 2 षटकार त्याने ठोकले. पहिला फुल टॉस होता, सरळ बॅटनं चेंडूला टॅप केला होता लॉंग ऑनला आणि त्यानंतरचा पूल अत्यंत देखना. सुंदर फटकेबाजी मैदानामध्ये. धनंजय दरगुड्याची गोलंदाजी. डाव्यातून ओव्हर द विकेट. इथे लॉफ केला चेंडूला, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथे धावा 4. लागो भिडूले साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 26 धावा फलकावर. पहिल्या षटकामध्ये थोडीशी शांतता होती मात्र ती नीरव शांतता नव्हती आणि क्रिकेटमध्ये शांततेला क्षणभंगुरतेचा शाप आहे. सौरभ विराजदार डावखुऱ्या हाताचा फलंदाज. यस, लेंथ बॉल होता इथे उजव्याच्या थोडासा बाहेर. मोठा फटका हवा होता सौरभला, कनेक्शन मिळालं नाही. निर्धाव चेंडू. षटक संपलेलं आहे. 2 षटकांचा खेळ संपेल. 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव.
अडचणीमध्ये असते त्यावेळेस तो बॅटिंगला येऊ द्यात बॉलिंगला येऊ द्या तिथे त्यानं प्रत्येक वेळेस टीमला आघाडीवरती आणलेलं आहे. अक्षय तावरे रोड यांच्या बाजूला पहिलाच लेंथ बॉल होता, पायामध्ये खोचलेला हा चेंडू फ्लिक केला होता. एक क्षेत्ररक्षक तिथे स्क्वेअर लेग वरून धावत येतोय, मात्र अडवला जाईल चेंडू. एक धाव इथे प्राप्त होणार आहे. फलकावरती धावा 27. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदे गाव. अक्षय तावरे 2 आयकॉन स्पर्धेमध्ये खेळणार आहेत एका संघामध्ये, आणि त्यामुळं प्रत्येक संघ मालक इथे सर्वात तगडा आयकॉन आपल्या संघामध्ये असावा यासाठी प्रयत्न करतायत. आणि म्हणूनच संपूर्ण देशभरातले अत्यंत ताकदवान खेळाडू या मैदानामध्ये येत आहेत. अक्षय तावरे डाव्या हाताचा फलंदाज सौरभ बिराजदार समोर आहे, लेंथ आणि बॅकफुट पॉइंटला होईल कॅच. सौरभ बिराजदार मोठी विकेट, मोठा फलंदाज इथे बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बरीची टाळी. थँक्यू, धन्यवाद डिसेडिक. आणि आपण पाहिलं तर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं शिवेगावचे सरपंच आदरणीय अनिल भाऊ शिवेकर, कॅप्टन मंगेशजी शिवेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. त्याचप्रमाणे हुतात्मा राजगुरू टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे संचालक आणि पंचरत्न उद्योग समूहाचे सर्व अजित शेठ शिवेकर आणि त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होते. आपल्या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती आहे, लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण आपण सुरू केलं आहे. प्रत्येक दिवशी भाग्यवान विजेता प्रेक्षकांना एक आकर्षक स्पोर्ट्स सायकल आपण देऊन सन्मानित करतोय. आज देखील सुपर 8च्या ए ग्रुपमध्ये अर्थातच 5व्या दिवशी देखील आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून एक स्पोर्ट्स सायकल देणार आहे आणि त्याच्या कुपनचं वितरण सुरू आहे. ज्यांना लकी ड्रॉचं कुपन घ्यायचंय त्यांनी या स्पर्धेचे संयोजक अशोक शिंगाडे, सूर्य शिंगाडे या दोन्ही मित्रांकडे आपण संपर्क करायचा आहे आणि लकी ड्रॉच्या कुपनच्या माध्यमातून आपण लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचंय. ओ टू कॉम्बॉक्स. आकाश हगवणे, समाधान आहेरकर जोडी मैदानामध्ये आहे. सौरभ बिराजदार बाद झाल्यानंतर आकाश मैदानामध्ये दाखल होतोय. सौरभनं काय कमालीची बॅटिंग केली होती दुसऱ्या षटकामध्ये. षटकार चौकारांच्या बेधुंद फैरी आपल्याला बघायला मिळाल्या होत्या. आकाश हगवणे या स्पर्धेमध्ये 18 चेंडूमध्ये 52 धावा. वाह, उलटा खेळायचा होता पण बघितलं की अक्षय तावरेने ओळखला होता की तो काय करणार आहे, पण फलंदाजाने स्वतःला जो सन्मान दिला तो खरं तर त्या खेळाडूची गुणवत्ता दाखवणारा फटका होता. धावा मिळाल्या नसतील पण निश्चित त्यानं देखील प्रभावित केलं की तू जरी वेगळा डाव टाकला तर माझ्याकडे सुद्धा प्रतिडाव आहे. फलकावरती 27, 2 गडी बाद. भैरवनाथ बाहेरची कट जरूर, मात्र पॉइंटचा क्षेत्ररक्षक गलीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. तिकडे थर्ड मॅन वरून क्षेत्ररक्षक पोहोचेल. 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये. फलकावर 29, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक सुरू असताना अक्षय तावरेच्या हातामध्ये चेंडू आहे. काय गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात होता आणि या षटकामध्ये अक्षय तावरेने त्याला पूर्णपणे आळा घातलेला आहे, रोखलेलं आहे. धावफलक लगाम खेचलेला आहे, वेसन ओढलेली आहे. मोठा फटका पाहिजे होता आकाशला, मात्र अक्षय तावरे समोर निष्प्रभ. धावा मिळणार नाहीत. खोलवर टप्प्याचे चेंडू तुम्ही बघितलं असेल या मॅच मध्ये, या षटकामध्ये अक्षय तावरेनं सगळे चेंडू लेंथ टाकले. कन्सिस्टन्सी यॉर्कर टाकायचा प्रयत्न केलेला आहे. फुलर लेंथ यॉर्कर, फुलर लेंथ यॉर्कर या 2 चेंडूंवरती त्यानं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं या मॅच मध्ये. एक विकेट सुद्धा त्याला आहे. सौरभ बिराजदारचा काटा त्याने काढलेला आहे, जो गुलाबाचं फुल होता भैरवनाथ प्रतिष्ठानसाठी आणि बाभळीचा काटा होता, मात्र हा काढलेला आहे. RR वॉरियर साठी बाभळीचा काटा होता. वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव फलकावरती 30 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पण फुलणारं फुल एका चांगला चेंडू टाकून अक्षय तावरेनं कसं उखडलं आपण पाहिलेलं आहे. सौरभ बिराजदारला पाठवलं तंबूमध्ये. 30 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना यस इथे मागे खेचला होता. ही खरं तर खासियत असते गोलंदाजाची. सगळे चेंडू लेंथ टाकलेले असताना फलंदाज विचार करेल आणि 5 त्याने लेंथ टाकले, हा तरी कशाला तो शॉर्ट ऑफ लेंथ टाकेल. पण त्यानं इथे आखूड टप्प्याचा टाकला आणि फलंदाजाला निष्प्रभ केलं. षटक संपलेलं. या षटकामधून धावा प्राप्त झालेल्या आहेत मात्र
4 धावा या षटकामधून. अक्षय तावरेचं अप्रतिम षटक राहिलं आणि 30 धावा 2 गडी बाद. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदे. ओव्हर संपलं काय आहे का? इम्रान शेखच्या बदल्यामध्ये मैदानामध्ये भूषण वाटेकर इम्पॅक्ट प्लेअर आलेला आहे. इम्पॅक्ट प्लेअर आणि सबस्टिट्यूट हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या समजावून घेणं प्रत्येक खेळाडू प्रत्येक प्रेक्षकांसाठी सुद्धा गरजेचं आहे. सबस्टिट्यूट केव्हा येतो की एखादा चर्चा करू आपण त्याच्यावरती जाऊ मैदानामध्ये. यस कडक उंच टोले जंग पुन्हा एकदा लांब आणि पुन्हा 6. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. धनंजय दरगुडे मागच्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या धनंजय दरगुडेनं. पुन्हा एकदा या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती त्याला आसमान दाखवलंय. लॉंग ऑफला अत्यंत दिमागदार फटका समाधान आहेरकरच्या बॅटमधून. 6 चेंडूमध्ये 14 समाधान. 36 वरती 2. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव. राऊंड विकेट टाकायचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर अधिकचा बाहेर जाणारा चेंडू इथे ठरेल. पुन्हा निर्धाव. वाईट चेंडू माफ करा. एक अतिरिक्त धाव आहे आणि एका धावेबरोबर धाव फलक 37 वरती पोहोचेल 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ही आली अवांतर धाव माननीय रुपेश शेठ टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरकीय रन. समाधान खेड तालुक्यातील महत्वाच्या अष्टपैलू खेळाडूंपैकी एक. स्क्वेअर कट मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक तिथून पोहोचेल. दुसरी धाव घ्यायची आणि दोघेही सुसाट निघालेत. एसटी तर उद्ध्वस्त आहे. इथे पंचांच्या पुढे प्रश्न आणि त्यांनी तिसऱ्या पंचांच्या कोर्टात तो उत्तर पाठवलाय. समाधान आहेरकर साठी का सगळ्या खेळाडूंसाठी? जो अर्धशतक करेल त्याच्यासाठी बक्षीस आहे. भैरवनाथ प्रतिष्ठान सन्मान्य अंकुश शेठ गायकवाड, सुनील शेठ किसन बोराडे, कुमार अरवदादा, अंकुश घोसगे आणि सोमनाथ शेठ कारले. संघ मालक अंकुश शेठ गायकवाड, युवा उद्योजक शिंदेगाव, सुनील शेठ किसनराव बोराडे, संचालक डेल्टा ग्रुप कंपनीज, कुमार अरवदादा, अंकुश घोसगे, अरव लँड डेव्हलपर्स आणि सोमनाथ शेठ कारले, एसके स्पोर्ट्स. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बरीची टाळी. फलंदाज इथे बाद होतोय. धावबाद होणार आहे. क्रिकेटमध्ये बघायला मिळतं आपल्याला बऱ्यापैकी. आपण नॅशनल क्रिकेट किंवा इंटरनॅशनल क्रिकेट बघत असेल तर तिथे एखाद्या खेळाडूला जीवदान मिळावं किंवा तो स्ट्राईक एंडला असावा म्हणून कुणी बलिदान केलेलं तुम्ही बघितलं नसेल. पण ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्हाला हमखास या गोष्टी बघायला मिळणार आहे. इथे बाद झाला आकाश. आकाशनं देखील एक अर्धशतक यापूर्वी खेळलेलं आहे. पण समाधान आहेरकर सातत्यानं स्ट्राईक एंडवरच असावा यासाठी आकाशनं ती धाव नसताना घेण्याचा प्रयत्न केला होता. आपली विकेट तिथे त्यानं जोखमीवर टाकली तर हे समर्पण आहे. लेंथ बॉल होता. स्लोवर वन. थोडीशी गती कमी केली होती. त्यामुळे मोठ्या फटक्याचा जो त्याचा मूड होता तो त्याला थोडासा सोडून द्यावा लागला. एक धाव इथे मिळणार आहे. 39 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव. धनंजय दरगुडे स्ट्राईक एंड वरती खेळणार आहे. सोमनाथ कारले, एसके स्पोर्ट्स. मगाशी मी ज्याचा उल्लेख करत होतो संघ मालक आहे सोमनाथ आणि सोमनाथचा पहिलाच फटका प्रेक्षकांमध्ये. सोमनाथचा फटका वर्दीत. चेंडू प्रेक्षकांच्या गर्दीत. धावा 6. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. या षटकाराबरोबर 45 सोमनाथ कारले संघ मालक आहे.
45 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज धनंजय दरगुडे. लेंथ बॉल होता, बराचसा बाहेर आहे, नो बॉल. एक अतिरिक्त धाव फलकावरती. 46 धावा 3 गडी बाद. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव. धनंजय टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची एक रन. धनंजय दरगुडेला कंट्रोल करणं आपल्या गोलंदाजीवर थोडंसं कठीण जात आहे. फुलटॉस होता, डाव्या यष्टीच्या बाहेर, उजव्या यष्टीच्या बाहेर असावा चेंडू. निर्धाव ठरेल. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता. शफल होत स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न सोमनाथ कारलेचा फसलेला आहे. 46 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा बराचसा बाहेर चेंडू आहे, इथे जाऊ दिला. उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा वाईड. धाव फलक. अवांतर धाव माननीय रुपेश शेट टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची एक रन. 47 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव. उजव्या यष्टीच्या बाहेर होता, पुन्हा गती कमी केली होती. इथे ही खासियत आहे खरं तर. जिथे तुम्ही वेग टाकायचा प्रयत्न करता तिथे सहज मोठा फटका येतो, पण कमी गतीने टाकलेल्या चेंडूवरती फलंदाज थोडासा बुचकळ्यात पडतो. इथे 2 धावा चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती. ती 4 षटकांचा खेळ संपला. 49 वरती 3. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. सलग दुसऱ्या वर्षी खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे. गेल्या वर्षी आपण डे मध्ये ही स्पर्धा घेतली होती. यावर्षी डे नाईट, दिवस रात्र प्रकाराने खूप सुंदर प्रकाश योजना, जबरदस्त लाईट्स इथे निर्माण करण्यात आलेले आहेत आणि खेळाडूंना देखील त्यामुळं खेळाचा आनंद घेता येतो, आपलं कौशल्य दाखवता येतं. देशभरातील सर्व तगडे खेळाडू, ताकदवान आयकॉन स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि खेड तालुक्यातील सगळे सुपरस्टार आपल्याला स्पर्धेमध्ये खेळताना बघायला मिळतील. काही नवीन खेळाडू आहेत, काही जुने खेळाडू आहेत. काही खेळाडूंचं नुकतंच झुंजू मुंजू झालेलं आहे, म्हणजे ते आता कुठेतरी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आलेले आहेत. काही खेळाडू थोडेसे त्यांच्या परतीच्या प्रवासाकडे आहे, म्हणजे आस्थाकडे जात आहेत, आणि काही खेळाडू आता तळपत आहेत, ते मध्यान्हीवरती आलेले आहेत. अशा सगळ्या खेळाडूंना एकत्र करत या स्पर्धेचा घाट घातलेला आहे. काय छान स्पर्धा डिझाईन करण्यात आलेली आहे. खेड तालुका प्रीमियर लीग आयोजन समितीतल्या प्रत्येक सदस्यांचं आम्ही इथे कौतुक करतो. हे शिवधनुष्य त्यांनी उचललेलं आहे, हे महत्वाचं आहे. कारण अशी स्पर्धा करणं, त्यातही आता आपण बघतो की एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा आहे, हवामान बदल होत आहे तिथे, त्यामुळं वारा वादळ येण्याची शक्यता असते. अशा स्थितीमध्ये या स्पर्धेचं आयोजन करणं निश्चित मोठं कठीण काम आहे. तर मला वाटतंय शंकरकड त्याला इम्पॅक्ट केलेला आहे, पण त्याच्या बदली कोण आहे? यस, कडक इथे लांब लांब ठोकलेला हा पुन्हा एकदा उत्तुंग षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. हॅलो, जरा पंचांनी नोंद घ्या. शंकरकड जर इम्पॅक्ट प्लेअर असेल तर या अगोदरच एक इम्पॅक्ट चेंज केलेला आहे. प्लेइंग 11 मध्ये शंकरकड इम्पॅक्ट लिहिलेला आहे, तर कृपया तांत्रिक अडचणी येऊ शकतात, त्याची दुरुस्ती लगेच करा.
हॅलो. सर्व संघांना विनंती आहे, प्लेइंग लिस्ट देताना काळजी घ्या, व्यवस्थित लिस्ट द्या आणि मग खेळा. आता या ठिकाणी जी काही तांत्रिक अडचण आली होती, आम्ही मध्यस्थ काढलेला आहे. पूर्ण नियमावरती आम्ही येत नाहीये, मध्य काढलेला आहे आणि मध्य असं ठरवलेलं आहे की 2 धावांची पेनल्टी ही क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला म्हणजे वॉरियर्स चाकण संघाला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि मॅच ॲज इट इज सुरू राहील. शंकरकड तुमचा प्लेइंग 11 मध्ये खेळेल. भूषण वाटेकर हा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळलेला आहे अगोदर. तर इम्रान शेखला आता पूर्णपणे सामन्यातून बाहेर जावं लागेल आणि त्याच्याऐवजी बॅटिंग बॉलिंग जे काय करायचे ते भूषण वाटेकरच करेल. आलं लक्षात? चला पुढे. 55 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये ज्यावेळेस बॅटिंगला उतरेल वॉरियर्स, त्यांच्या खात्यावरती 2 धावा जमा होतील आणि पुढे ते खेळायला सुरुवात करतील. हा सुवर्ण मध्य आहे, कारण याच्यामध्ये बॅटिंग फिल्डिंग करणाऱ्या टीमला जास्त मोठा फटका बसला असता. यस, कडक शॉट, मात्र क्षेत्ररक्षक खाली आणि फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बळीची टाळी. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू आहे आणि 5वं षटक सुरू असताना फलकावरती धावा आहेत 55, 4 बाद 55. या स्थितीमध्ये मॅच भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव खेड तालुक्यातील 12 संघ स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. 12 संघांसाठी संघ मालक म्हणून अनेक मान्यवर पुढे आलेले आहेत. खर तर क्रिकेटशी फारसा संबंध संघ मालकांचा खूप कमी संघ मालकांचा दिसतो, पण खेळाडूंच्या आणि आपल्या तालुक्यातील खेळाडूंसाठी अनेक संघ मालक इथे पुढे आलेले आहेत. खेड तालुक्यातील सर्व उद्योजकांचं आम्ही क्रीडाप्रेमी नागरिकांचं मनापासून कौतुक करतो, ज्या प्रकारे आपण या स्पर्धेला आयाम दिलेला आहे. कारण संघ मालक मोठ्या संख्येने पुढे आल्यानंतर आयोजकांचा उत्साह कितीतरी पटीने वाढतो आणि तो या स्पर्धेमध्ये दिसतोय आपल्याला. यस, उजव्याशा बाहेरचा चेंडू खेचून मारला, एक तिथे 4 रन मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये. क्षेत्ररक्षकांना निर्जीव भिंत करत चेंडू सीमारेषा फाडून धावा 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. फलकावरती 59, 4 बाद 59. वैभव कोळेकर, सोमनाथ कारले जोडी मैदानामध्ये 5व्या विकेटसाठी ही भागीदारी. वैभवनं चौकार ठोकत सुरुवात केलेली आहे, तर एका बाजूला सोमनाथ कारलेनं षटकार ठोकून सुरुवात केलेली आहे. दोघेही मधल्या फळीचे सुपरस्टार आहेत आणि मधल्या फळीमध्ये कशी बॅटिंग करायची दोघांना चांगलं माहिती आहे. तुम्ही जर 5व्या 6व्या 7व्या क्रमांकावरती खेळत असेल तर तुमचा माइंडसेट आज असला पाहिजे की मला 3च बॉल मिळणार आहे, मला 4 बॉल मिळणार आहे. फुलटॉस होता, कड बाहेरचे, मात्र थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. धावगेडच नकार दिलाय. फलंदाज वैभव कोळेकरनं 59 वरती 4. 5व्या षटकामध्ये सामना मैदानामध्ये सुरू आहे. शंकर कड गोलंदाज आहे. याबरोबर लेंथ बॉल आणि कव्हर्स मध्ये फटका. क्षेत्ररक्षक तिथे, खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा आरामात प्राप्त होणार आहेत आणि 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल तो 61 धावा. 4 बाद 61. वैभव कोळेकर स्ट्राईक एंडवर. क्षेत्ररक्षणाची रचना आपण पाहिली तर स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आहे आणि तिकडे डीप एक्स्ट्रा कव्हर म्हणता येईल. एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला जवळपास कव्हर मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे.
इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला, कव्हरचं क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल तर एकच धाव प्राप्त होणार आहे. या षटकामध्ये मोठ्या फटक्यांपासून सुरुवातीला अलिप्त नव्हतं ठेवलं, 2 मोठे फटके आले होते, त्यानंतर चांगला कंट्रोल दाखवला गोलंदाजाकडून. 62 वरती 4-5 षटकांचा खेळ संपला. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव 62 वरती 4-5 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचं षटक आता मैदानामध्ये सुरू असणार आहे. डेथ ओव्हर मध्ये आपण पाहायचंय. खरं तर स्पर्धेच्या बाबतीमध्ये बघितलं ना तुम्ही तर 4 बक्षीस आहेत, मोठी बक्षीस आहेत, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा इतके सारे मान्यवर उद्योजक पुढे आलेले आहेत त्या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. प्रत्येकानं वेगवेगळी जबाबदारी आपली घेतलेली आहे. फुलटॉस चेंडू उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि होईल कॅच. सुशांत चेंडूच्या खाली, वैभव कोळेकर बाद, धक्का क्रमांक 6. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. माफ करा, 5 बाद 62 6व्या षटकामध्ये. पहिल्या क्रमांकासाठी 1,21,000 रुपयाचं बक्षीस, जे नेहमीप्रमाणे दिशा उद्योग समूहाचे मालक उद्योजक बाळासाहेब कडलक साहेब, नेहमीच क्रिकेटसाठी मोठं योगदान असतो. खेड तालुक्यामध्ये स्पर्धा कुठे असू द्या, त्यांच्या चिखलगावमध्ये सुद्धा ते खूप मोठ्या स्पर्धा घेत असतात. द्वितीय क्रमांकाचं 91,000 रुपयाचं बक्षीस पैलवान विकीदादा बाळासाहेब मांजरे शुभम पेट्रोल डेपो यांच्याकडून. तर तिसरा क्रमांक 71,000 तुकाराम शेठ केरू शिळवणे, उद्योजक गाडी ज्ञानेश्वरजी नारायण शिळवणे, माजी उपसरपंच खरागवाडी. चेंडू पुन्हा आकाशामध्ये, नाही होऊ शकत कॅच. इथे षटकार आहे, 6 धावा मिळतील. कॅच पकडला त्याने, मात्र तोल त्याचा सावरता आलेला नाही. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 68 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. भूषण होता तिथे, कॅच त्याने व्यवस्थित कंप्लीट केला. आकाशामध्ये उडी मारली त्याने, पण ज्यावेळेस तो लँड झाला तो सीमारेषेच्या बाहेर त्याचा स्पर्श होता. 68 फुलटॉस चेंडू शेवटच्या षटकामध्ये, मात्र त्याचा मोठा फटका बसणार नाही. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतो. 1 धाव इथे प्राप्त होऊ शकते. अक्षय तावरे तिथे, फक्त क्षेत्ररक्षक नाही तर तो कमांडो आहे आणि त्यामुळे तिथून चूक होणं अशक्य आहे. फलकावरती 69 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रशांत उत्तेकर गोलंदाज. शेवटचं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे आणि गोलंदाज प्रशांत उत्तेकर. उजव्या हाताने ओव्हर द विकेट, पुन्हा फुल टॉस, पण कनेक्शन नाहीये. टप्पा पडेल, टॉस मोठा आहे, 4 धावा आरामात मिळतील. मोठा फटका दुसरा या षटकातला. या अगोदर एक षटकार, त्यानंतरचा चौकार. फलकावरती 73 धावा, 5 गडी बाद. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव. खूप शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज सलग यॉर्कर टाकायचा प्रयत्न करतो, जे आपण पाहिले अक्षय तावरेच्या गोलंदाजीमधून. इथे पुन्हा फुल टॉस आणि आता मात्र 6 आहेत. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. जिथे विकेट मिळाली तिथे फुलटॉस होता, जिथे षटकार मारला तोही फुलटॉस होता, जिथे चौकार आला तोही फुलटॉस होता, जिथे षटकार आला तोही फुलटॉस होता. आणि मला वाटतं जी सिंगल काढली एक धाव तोही फुलटॉसच असावा. यस, सगळे 5 बॉल फुलटॉस आले त्या षटकातले. शेवटच्या षटकामध्ये तुम्ही कन्सिस्टन्सी यॉर्कर टाकायचा प्रयत्न करता, पण तिथे चूक झाल्यानंतर काय घडतं तर फलंदाजांना आयती मेजवानी मिळते. इथे मात्र लेंथ आणि त्याचा फायदा होईल कदाचित. उंच चेंडू, क्षेत्ररक्षक खाली, ड्रॉप कॅच. गोलंदाज स्वतःच कॅच सोडतोय आणि याबरोबरच फलंदाज बाद होणार आहे ॲज अ रनआउट. फलकावरती धावा 79.
क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेट गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. एकच धाव आता मिळणार आहे आणि एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल तो 80 धावा. 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 80, विजयासाठी 81 धावांची गरज आहे. 81 पण तुम्हाला 2 मिळतील. पंचांचं म्हणणं आहे की रेफरल हवा आहे शॉर्ट रन साठी. 1 धाव 2 पूर्ण केल्या होत्या, तिथे तिसऱ्या धावेला रनआउट झालेले आहेत, पण एकच धाव फलकावरती लागलेले आहे. आता पंचांचा रेफरल येतोय, तर तिथे त्याचा निर्णय ज्यावेळेस प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल तर स्कोअर कार्डमध्ये त्यानंतर अद्यावत स्कोअर कार्ड आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. चेक करायचं आहे. पहिली धाव कंप्लीट आहे, दुसऱ्या धावेसाठी शॉट केलेली आहे. तर दुसरी धाव स्क्रीनवरती तुम्हाला बघायला मिळेल जी शॉर्ट आहे. सेकंड शॉर्ट आहे, तिसऱ्या धावेला रनआउट आहे. तर स्क्रीनवरती पण तुम्हाला दिसेल ती सगळी दृश्य. चिंता करू नका, कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची खात्री मी देतो. तर 80 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. उडवणार खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय श्री अंकुश शेट गायकवाड, युवा उद्योजक शिंदेगाव माननीय श्री सुनील किसन बोराडे, संचालक डेल्टा ग्रुप कंपनीज, कुमार आरव अंकुश घोसगे, आरव लँड डेव्हलपर्स अँड वॉटर सप्लायरचे मालक माननीय श्री सोमनाथ शेट कारले, एस के स्पोर्ट्स, भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव. अगनाथ माझा काळ भैरी होता. धावा फलकावरती लागल्या होत्या, अधिक 2 पेनल्टी 82 धावा असं आव्हान राहिलेलं आहे ते शिंदे गाव अर्थातच भैरवनाथ प्रतिष्ठानचं. आणि विजयासाठी 83 धावांचं आव्हान असेल आता RR वॉरियर्स चाकण संघासमोर. आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार. आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार. RR वॉरियर्स चाकणच ठरणार विजयाचा अस्सल दावेदार. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय श्री राहुल दादा कांडगे, नगरसेवक चाकण माननीय श्री रणजित शेठ सकराम जरे, नगरसेवक चाकण माननीय श्री प्रेम भाऊ जगताप, नगरसेवक चाकण. RR वॉरियर्स चाकण. डीजे 83 धावांचं आव्हान आणि RR वॉरियर्सची फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण असणार आहे शिंदेगाव अर्थात भैरवनाथ प्रतिष्ठानचं. पण समालोचनासाठी पुन्हा एकदा तशीच एक बुलंद तोफ स्वागत करतो मी प्रशांत आदवडे सरांचं. अलंकारिक भाषेमध्ये तुम्ही आता या ठिकाणी ऐकलेले नरेश डोमे सरांना तत्पूर्वी स्पर्धेचे आयोजक आणि त्याचबरोबर समालोचक उत्तम साबण. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 क्रिकेटचा महासंग्राम, शानदार आयोजन, 2 मातबर संघामधलं हे बॅटल आहे. दर्जेदार खेळ देखील या ठिकाणी पाहायला मिळेल. RR वॉरियर्स चाकण आणि त्याचबरोबर भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव या 2 संघादरम्यान. कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामन्याचा दुसरा डाव. सामन्याला सुरुवात करा, वातावरण बदलतंय. अतिशय महत्त्वाचा मॅच. 1,21,000 रुपये. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक श्री बाळासाहेब कडलक साहेब, दिशा उद्योग समूह. मॅच चालू करा.
काउंटडाऊन घेतोय, मॅच चालू करा लवकर. 9:37 झालेली आहेत. शुभम गाडे मैदानावरती, जोशी सर मैदानावरती आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. शुभम गाडे ज्यांनी राष्ट्रीय स्तरावरती इंडिया कप ही स्पर्धा केली, त्याचबरोबर लेदर बॉलच्या स्पर्धा देखील ते करत असतात. जोशी बिजी या ठिकाणी पंच आहेत. त्याचबरोबर सामन्याला सुरुवात होते. चला मॅच सुरू करा. मी काउंट डाऊन घेतोय. मॅच सुरू करायचं आहे. 5 4 3 2 1 0. लेट्स प्ले. अजय राजपूत अत्यंत महत्त्वाचा खेळाडू. कुणाल खोंड आयकॉन खेळाडू आहे. सौरभ बिराजदार आयकॉन खेळाडू आहे. आमच्यावर स्कोरिंगचं काम करतात मिस्टर अक्षय खैरे. पहिला चेंडू वेगवान भन्नाट वेगाचा टप्पापर्यंत उसळी घेणारा पॉईंटच्या डोक्यावरून अप्पर कट करायचा होता चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. यष्टी रक्षण कुंभ चांगलं. यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक समाधान आयरकर. चैतन्य पाटील आहे. समाधान देखील महत्त्वाचा खेळाडू आहे. सध्या चैतन्य रायगडचा खेळाडू मैदानावरती. अजय राजपूत. ओहो हवे चेंडू आहे. पॉईंट आणि गरीचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत आहेत. 2 धावा पूर्ण होतील. अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न झाला. 2 धाबांनी धावसंख्या इथे खातं खोलं जाते. अजय राजपूत हलकीशी रिमझिम सुरू आहे, परंतु पाऊस मोठा येणार नाही. आपण वरडूराजाला साकडं घालू. सध्या 2-4 दिवस इथे येऊ नकोस. चाकंड बिनबाद 2 जिंकण्याकरता एक मोठा बन आहे. एक्क्याऐंशी धावांचा पाठलाग अजूनही करायचा आहे. पॉईंटच्या डोक्यावरून अप्पर कट ज्याची चर्चा झाली. झटपट पटपट टकाटक अप्पर कट चौकात. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. या मॅच मध्ये मजा येणार आहे, कारण खूप चांगली बॅटिंग देखील बघायला मिळते. आघाडीचे फलंदाज बिनीचे फलंदाज अजय राजपूत 6 वरती घेतात. एक चौकातच्या बॅटमधनं कुणाल खोंड खातं खोललं नाही, तो देखील हुकमाचं एक काय. बारामतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवरती एका बाजूला कृष्णा, दुसऱ्या बाजूला कुणाल खोंड हे बॅटर बघितलं होतं. काही जबरदस्त मजा आली होती. अर्धशतक झळकावलं होतं कुणाल खोंड, अर्धशतक झळकावलं होतं कृष्णा 7 पोतेने. सामना या ठिकाणी गेम चेंजर खेळाडू होता कुणाल खोंड. ओ भन्नाट वेगाचा चेंडू आहे. ऑफ टर्मच्या बाहेर जाऊन ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. हलकंसं अपील झालं विकेट किपरकडून, परंतु गोलंदाजाकडनं तितकासा सपोर्ट नव्हता. त्याला माहिती होतं बॅट फिरवली गेले, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. धावसंख्या 6 धावफलकावरती. दर्जेदार खेळ, शानदार आयोजन. खेड तालुका प्रीमियर लीग 2026. किरण कडसरांना आपण या ठिकाणी पाहू शकता. ऑन साईडला फटका चांगला खेळ आहे, जबरदस्त खेळ आहे, दर्जेदार टायमिंग. ही तर सुरुवात आहे. आता नाव पण माझं असेल, चर्चा पण माझी असेल आणि मार्केट पण माझं असेल असं सांगत असताना अजय राजपूत. जबरदस्त टोला. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. कडक शॉट होता. टेनिस क्रिकेट .in वरती पुन्हा एकदा पाहू शकता हा फटका. मंदारामचे अपडेटर आहेत टेनिस क्रिकेट .in. आणि हा फटका अगदी स्टंटच्या जवळ चेंडू टाकला होता. शॉर्ट पेज चेंडू होता. बॅकफुटला डीप इन द क्रीज जाऊन चेंडू खेळून काढलाय लॉक लेगला. चेंडू लॉक लेगला सीमारेषा पार गेला. उत्तुंग षटकार अजय राजपूतच्या बॅटमधून. तो घेतोय 12 वरती 5 चेंडूमध्ये धावसंख्या बिनबाद 12. बिनीचे फलंदाज मैदानावरती आहेत. कुणाल खोंड, नॉस्टक रेंडा. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर पाहिलं तर फ्लाइंग टीममध्ये क्षेत्ररक्षक आहे, पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, कबरमध्ये क्षेत्ररक्षक, ईस्टचा कबर आणि मिड ऑफ. ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक, ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक. सुरेख फटका खेळ. ईस्टा कवरच्या दिशेनं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. ईस्टा कवरला क्षेत्ररक्षक वैभव. पहिल्या षटकाचा खेळ हलकासा टाळ्यांचा गजर डगआउटमध्ये झालेला आहे. 83 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 13. त्याला लगेच क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जी आहे ती फारशी न बदलता या ठिकाणी आपण सामन्याला सुरुवात करा. टीम मिटिंग करू नका, टीम मिटिंग करू नका. सामना चालू ठेवायचा आहे. चला लवकर. पंच ठरवतील मॅच कधी थांबवायची.
शुभम गाडे मैदानावरती आहेत, जोशी सर मैदानावरती आहेत. हलकासा पाऊस या ठिकाणी पडतोय, पण पाऊस आहे की पॉवर हाऊस ती बघूया आपण. प्रेक्षकांनी थोडासा खुर्च्या सोडल्यात ते आता बघूया कुठे विश्राम घेतील, थांबतील. सामना मला वाटतं चालू राहील काही क्षणासाठी सामना चालू राहील का बघूया. पंचाचा निर्णय शुभम गाडेंना वाटतं की सामना बावीस सर तिसरे पंचायत सामनाधिकारी. पण पाऊस थांबला, हलकासा येतोय, परत थांबतोय. गेला पाऊस, आला पाऊस, गेला पाऊस. सामना चालू ठेवा. ते एरे रे पावसाचं गाणं माहिती आहे ना. जरा उलट बोलायला गेलं आपल्याला. त्याला पाऊस गेला, सामना चालू ठेवा. अजून भरपूर मॅच शिल्लक आहे, अजून 3 मॅच शिल्लक आहे. मॅच क्रमांक 2 सुपर 8 आपण पाहताय. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 अत्यंत दर्जेदार मानाची लाखमोलाची स्पर्धा. पोरं नाही थांबणार, मैदानावरती राडा करणार. धावसंख्या 13 धाबा धावपलकावरती. आज खेडचे वाघ मैदानावरती डरकाळी फोडणार. आला आणि परत गेला आणि केला आणि परत आला. पाऊस थांबला नाहीये, तो थोडासा वाढला आणि त्यामुळे प्रेक्षक जे या ठिकाणी खेड तालुका प्रीमियर लीग टेनिस क्रिकेट.in वरती बघतात, या सामन्याचा आनंद घेतात, त्यांचा थोडासा हिरमोड होईल. किती मोठा पाऊस येतो हे बघणं गरजेचं आहे. थोडा वेळ करता खेळ थांबलेला आहे, परंतु आता खेळ थांबला तत्पूर्वी धावसंख्या 13 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये सुरुवात खूप चांगली केली. एका रोमर्षक सामन्याची तयारी करून ठेवली अजय राजपूतनं. 6 चेंडूमध्ये 13 धावा. बिनीचा फलंदाज आहेत. आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर जसा पाऊस थांबेल त्यानंतर पुन्हा एकदा टेनिस क्रिकेट.in वरती आणि या अत्यंत सुंदर अशा मैदानावरती परत एकदा येणार आहोत. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक आपण थांबणार आहोत. पाठवण्यासाठी 9:58 झाले. 10 वाजता पहिला बॉल पडणार आहे. 1 मिनिट अजून एक्स्ट्रा दिलाय. 10 वाजता लगेच बॉल पडणार आहे. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे. थँक्यू उत्तम. सामन्याला सुरुवात होते. अत्यंत महत्वाचा मॅच. अजय राजपूत 13 मध्ये घेत आहेत. बॅट्समन अतिशय महत्वाचे आहेत. त्याचबरोबर कुणाल राठोड अत्यंत महत्वाचा खेळाडू. कुणाल खोंड अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे. आकाशचं हे षटक अतिशय महत्वाचं असेल. निश्चितच प्रेक्षकांसाठी परभणी ठरणारी स्पर्धा. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 शानदार आयोजन, दमदार खेळ. आघाडीचे दोन्ही बॅट्समन मैदानावरती आहेत. आर्यर वॉरियर्स चाकण. बॅट आणि बॉल मधून द्वंद्व प्रेक्षकांना पाहायला मिळतंय आणि आज सुपर 8 आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. ज्या पद्धतीने टेनिस क्रिकेट.in वरती प्रेक्षक पुन्हा एकदा आमच्यावर जॉईन झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. चला, तुमच्याकडे बरोबर 15 सेकंद शिल्लक आहे सामना सुरू करण्याकरता. 15 सेकंद, 15 सेकंड काउंटडाऊन घेणार आहे. काउंटडाऊन मी पुन्हा एकदा घेतोय. सामन्याला सुरुवात होते. 13 सेकंद, 12 सेकंद, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. आकाश हवे चेंडू सुरेख ऑन साइडला लॉग लेगला चेंडू सीमारेषेच्या पार. चौकार की षटकार. चेंडू सीमारेषेच्या पार. खणखणीत चौकार. 4 धाबा. वा, जय काय बॅटिंग करतोय मैदानावरती. बिनीचा फलंदाज बिनधास्त बॅटिंग करत असताना डीप इन द क्रीज जाऊन चेंडू खेळला गेला होता लॉग लेगला. षटक क्रमांक 2. एक 83 धावांचा पाठलाग करायचा हा सामना जिंकण्याकरता. 29 चेंडू 66 धावांची आवश्यकता. हा सामना जर जिंकायचा असेल, विजयाचा आस्वाद जर चाकायचा असेल तर अजय राजपूत आणि कुणाल खोंड ही जोडी अतिशय महत्वाची आहे.
उलटा चेंडू सुरेख खेळला परंतु क्षेत्ररक्षक आहे मिडांमध्ये झेल टिपलाय आणि अजय राजपूत खेळ संपुष्टात 17 धावा केल्या 8 चेंडूंना सामोरं केला आणि पहिलं यश या ठिकाणी मिळते गोलंदाज झाला 17-1 आरपारची लढाई आहे सुरेख खेळ मैदानावरती शानदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं खेड तालुका प्रीमियर लीग 2026 दिग्गज आयकॉनकडून जगत सरकार सारखे खेळाडू आपण बघितलं सरोज प्रामाणिक आणि आता ॲक्शन रिप्ले पाहू शकता जी विकेट अत्यंत महत्त्वाची आहे अजय राजपूतची उलटा चेंडू होता मिडांच्या डोक्यावरून खेळायचं होतं फ्लॅट चेंडूवाला अप्रतिम झेल टिपला गेला सुरेख सुंदर क्षेत्ररक्षक नमुना पेश करत असताना मिडांचा क्षेत्ररक्षक मिडांमध्ये क्षेत्ररक्षक आहे सौरभ विराज त्यांना अप्रतिम झेल टिपला आता सौरभ जाधव मैदानावरती आले कुणाल खोंडला संधीच मिळत नाही मागच्या पहिल्या षटकाचा जर विचार केला तर त्या षटकामध्ये 6च्या 6 चेंडू बॅट्समन अजय ने खेळले होते आकाशचे षटक आहे पहिलं यश मिळालं पहिल्या चौकार आला त्यानंतर यश मिळालेलं आहे एक ब्रेक थ्रू आपल्या संघासाठी देत असताना आर वॉरियर्स चाकण 17-1 मॅन्डेटरी पॉवर पे षटक है महत्वाचा सामना फिलहाल काफ़ी सारे दर्शक ये टूर्नामेंट देख रहे हैं स्कोर 17 रन 1 विकेट के नुकसान पर फ्लैंक पर खिलाड़ी गली है पॉइंट है उसके साथ एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर पर एक खिलाड़ी फिलहाल लॉन्ग ऑफ पर मौजूद है मैदान दायरे के अंदर डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ है स्क्वायर लेग दायरे के अंदर पैरों पर गेंद थी अनसर पर खेलने का प्रयास जरूर किया था फिलहाल बहुत इंपॉर्टेंट मैच है इस वक्त बढ़िया गेंदबाजी बहुत अच्छी गेंदबाजी फुल्ली गेंदबाजी कर रहे हैं स्कोर 18 रन 1 विकेट के नुकसान पर अंपायर ने लेग बाय का इशारा किया ऑफ स्टंप के बाहर जाके घुसकर मारने की कोशिश हो रही है बीच मैदान पर स्कोर 18 27 गेंदें और 65 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए 14.44 के अवसर से आपको रन बनाने हैं बहुत ही अच्छा साउंड सिस्टम माउली साउंड सिस्टम 18 समय ज़्यादा नहीं लेना है वक्त ज़्यादा नहीं लेना है वेळ जास्त घेऊ नका 10 वाजून 3 मिनिटं झालेत खरं तर हा मॅच 10 वाजता आपल्याला पूर्ण करायचा होता परंतु वरुण राजाने थोडासा व्यत्यय आणला आहे त्यामुळे थोडासा सामना आपला पुढे गेला आहे सौरभ जाधव आपलं खातं खोलू शकणे कुणाला सध्या मिळाला डावखुरा फलंदाज आहे आणि त्याच्यावरती देखील नजर असतील अतिशय महत्त्वाचा सामना त्याच्यासाठी देखील आहे आकाश ऑन साइडला सुरेख फटका खेळ स्लॉक सेफ आहे चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पार धावा मिळतील हो सुरेख क्षेत्ररक्षण झालंय सीमारेषा पार जात असताना स्क्वेअर लेगला अप्रतिम क्षेत्राचा नमुना पेश करत असताना दोन मातबर संघ आर वॉरियर्स चाकण आणि दुसऱ्या बाजूला भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव या दोन संघादरम्यान ही लढाई आपल्याला पाहायला मिळते 83 धावांचा पाठलाग आज सामना जिंकण्याकरता करायचा आहे सौरभ जाधव जसं खातं खोललं गेलं नाही कुणाल खोंड 2 वरती घेतात आपलं खातं खोलतोय स्लॉक्सिपचा फटका खेळला होता आणि डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक कुणाल खोंडसाठी हुकमाचं एक काय ओ फलंदाज बॅट चिकड सुरेख झेल टिपला गेला चेतन पाटील त्याने पकडला जेल कुणाल कोणचा खेळ संपला आणि हा टप्पापर्यंत चेंडू पहा उसळी घेतो ही विकेट पहा ॲक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in वर ते पण पाहू शकता ऑफटॉपच्या बॅट शप्पल झाला होता फॉलो खूप चांगलं केलं गेलं बाउन्स आपण बघायला मिळाला आणि त्याचा चेतन पाटील यशनाच्या मागे टाकून बसला होता हा झेल पकडण्याकरता त्याने पकडला झेल आणि आता धावसंख्या 20 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 20-2 आर वॉरियर्सचा चाकण फिलहाल स्कोर 20 2 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर है 25 गेंदें और 63 रनों की जरूरत मुकाबला बातचीत के लिए अंकुश गायकवाड़ सुनील किशन बोराडे अरव अंकुश धोसगे सोमनाथ शेट कारले भैरवनाथ प्रतिष्ठान सिद्धेगाव संघाचे ओनर आहेत समाधान आयरकर कॅप्टन सौरभ बिराज सर एक आयकॉन खेळाडू आहे चैतन्य पाटील आयकॉन खेळाडू आहे आर वॉरियर्स नगरसेवक राहुल दादा राहुल दादा कांडगे रणजित शेठ जरे नगरसेवक प्रेम बघू शकता हे संघ मालक आहेत हॅलो चेक हॅलो चेक हॅलो स्कोर 20 2 विकेट के नुकसान पर
लेग स्टंप के ऊपर गेंद, बहुत तेज तर्रार गेंद थी, लेग स्टंप के काफी बाहर, वाइड बॉल का इशारा। और इसी के साथ स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 21, 2 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर है। दूसरे ओवर की कहानी बहुत महत्वपूर्ण है। इस ओवर की अगर बात करें तो अभी तक एक चौका आने के बाद बहुत अच्छा कमबैक किया है आकाश ने। एक आकाश को आपने देखा था क्लास दिखाते हुए मेडन ओवर डाला, विकेट मेडन ओवर था, और प्रीतम बारी के बाद बहुत ही बढ़िया प्रदर्शन आकाश का रहा है। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, पॉइंट पर खेलते, पॉइंट पर खिलाड़ी रन लेना चाह रहे, थोड़ा सा फॉल, उसका फायदा डायरेक्ट हिट करने की कोशिश, एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए, ओवर थ्रो हुआ है। बहुत कुछ हो रहा है इस वक्त। 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने, और 2 रनों के साथ दूसरे ओवर का जो खेल है वो भी समाप्त होता है। रन संख्या 23 रन और 2 विकेट आपने खो दिए हैं। उत्तम जी हमारे साथ जुड़ेंगे, ओवर टू उत्तम। या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं भांबोलीचे सरपंच आदरणीय भरत शेठ लांडगे, ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य गुलाब शेठ निखाडी, आदरणीय उद्योजक बाळासाहेबजी सुतार, ग्रामपंचायत सदस्य चिखलगाव, सन्मान्य दिनेश भाऊ गोपाळे, इंजिनियर सोमनाथ शेठ गोपाळे, विविध विकास कार्यकारी सोसायटीचे सचिव आदरणीय सचिन भाऊ गोपाळे, या सर्वच मान्यवरांच्या शुभागमन होते आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे। सन्मान्य विकास भाऊ माळुंकर पाटील, वामनताता तुपे, लिचन खेळाडू अमोलभाऊ गोरे आणि लिचन खेळाडू आदरणीय शांतारामजी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आपल्या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे। एक लक्षात घ्या, टीम मीटिंग करू नका, विनंती आहे, हात जोडून, कारण वरुण राजाचा वत्ती आला होता, क्लायमेट बदललेलं आहे, तुमच्याकडे कर्णधार आहे आणि समर्थक कर्णधार आहे, त्याला त्याचे निर्णय घेऊ द्या। प्रत्येक वेळ टीम मीटिंग करा। बघा, एकदा तुम्ही हडल बनवलं, तिथे तुम्ही टीम मीटिंग केली, त्यानंतर प्रत्येक ओव्हरमध्ये जर टीम मीटिंग केली तर बेस जास्त जाईल। त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट आहे, टीम मीटिंग करू नका, कर्णधाराला त्याचे निर्णय घेऊ द्या। 30 मिनिटाचा वेळ पण तुम्हाला दिला गेलेला आहे, वेळेचं बंधन देखील आहे आणि बदललेलं क्लायमेट, त्यामुळे फेअर क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23-2, 24 गेंदों में 60 रनों की जरूरत है। बल्लेबाज स्ट्राइकर इन पर बल्लेबाजी करने के लिए फिलहाल मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करने का मौका मिलेगा। बघा, 2 षटकं पूर्ण करण्याकरता तुम्ही कमी वेळ घेतला, 3रा षटक सुरू करण्याकरता एक टीम मीटिंग घेतली, त्यामुळे जास्त वेळ गेला। कर्णधाराला त्याचे निर्णय घेऊ द्या, हे सगळ्या टीमसाठी हा नियम आहे। वेळ अत्यंत महत्त्वाची, मग कर्णधारा करता जी जबाबदारी दिली ती देखील त्याची जबाबदारी त्याला कळली पाहिजे, आणि याच्यात काय होईल, वेळ वाचेल। एकाने घेतलेला निर्णय 11 जणांनी निर्णय घेतला, तो फरक पण पडतो ना। रिवर्स खेलने की कोशिश, यहाँ एक बार डायरेक्ट हिट करने का प्रयास, तो थोड़ा सा लेजी था। सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सन्माननीय बाळासाहेब सुतार यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय। खेड तालुका प्रीमियर लीग आणि त्यांचे आयोजक यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम। स्कोर 23-2। सुशांत भोईर 2 पर खेल रहे, सौरभ जादव अपना खाता नहीं खोल पाए हैं, और विघ्नेश का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर है, ज़्यादा समय नहीं लेना, वक्त बहुत इंपॉर्टेंट रहेगा। टाइम इज मनी, 30 मिनट का समय आपको दिया गया, और गेंद के बाद अगर चर्चा होगी तो समय तो जाने वाला है। स्ट्राइकर पर बल्लेबाज सुशांत बॉय, स्कोर 24-2। आर वॉरियर्स, आर पार की लड़ाई है आर वॉरियर्स के लिए, 83 रनों का टारगेट है, और मैंडेटरी पावर प्ले के 2 ओवर की कहानी समाप्त हुई है। फुल टॉस गेंद थी, खुशी आई थी, लेकिन इसका फायदा नहीं उठा पाए बल्लेबाज। सुशांत अभी भी शांत है, बहुत महत्वपूर्ण मुकाबला है। जब इस तरह की गेंदबाजी होती है, फुल टॉस ओवर पे गेंदें जब आती हैं तो उसके ऊपर प्रहार करने की ज़रूरत है। खराब गेंदों के ऊपर प्रहार करें और गेंद को बॉडी रन के बाहर भेजें। अब फिलहाल 22 गेंदों में 59 रनों की ज़रूरत है, 22 चेंडू 59 धावांची आवश्यकता। 24-2, बहुत महत्वपूर्ण मुकाबला। विघ्नेश यादव गेंदबाजी कर रहे, सामने बल्लेबाज सुशांत बॉयड, अभी भी देखिए आत्मविश्वास के साथ नहीं खेल पा रहे हैं। ऑनसाइड पर गेंद को पूरा करना चाहते हैं, टाइमिंग अच्छा नहीं है, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है, दूसरे के लिए वापस से यह खतरा हो सकता है। विकेट कीपर गेंद को अगर गैदर करते तो बिल्कुल कहानी कुछ अलग होती। समाधान है विकेट के पीछे, बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी। स्कोर 26-2, 3रा ओवर पकड़े, 21 गेंदे और जीतने के लिए 57 रनों की जरूरत। आर वॉरियर्स चाकन की टीम 83 रनों का पीछा कर रही है, बहुत महत्वपूर्ण मुकाबला। दूधिया रोशनी में यह प्रतियोगिता आप देख रहे हैं, खेड तालुका प्रीमियर लीग 2026 सीजन 2 दूसरा संस्करण टेनिस क्रिकेट.in पर यह प्रतियोगिता
सीधा प्रसारण आप देख रहे हैं। बहुत मज़ा आएगा इस मुकाबले में। काफ़ी सारे दर्शक भी हमारे साथ जुड़े हुए हैं और फिलहाल थोड़ा सा धीमा खेल चल रहा है। सुशांत भोईर 4 पर खेल रहे, 3 गेंदों का सामना किया। ऑनसेट पर गेंद को पुल किया, गैप में गेंद, 1 बाउंस बाउंड्री के बाद 4 रन, 1 टू का 4, मैग्निफिसेंट स्ट्रोक, मच नीडेड बाउंड्री। सुशांत को भाई आप ज्यादा शांत नाही रख सकते। त्याचबरोबर लकी ड्रॉ आणि त्याची उत्सुकता सगळ्यांना सुरू झालाय। लकी ड्रॉ सुरू झालेला आहे। त्यासाठी लकी ड्रॉसाठी जी आमची टीम आहे, अशोक शिंगाडे, सुरेश शिंगाडे, आपल्याला विनंती आहे पण लकी ड्रॉचं पूर्ण कंट्रोलिंग करताय, खूप चांगलं काम करताय। तर ज्यांना कोणाला लकी ड्रॉची तिकीटे काढायची आहेत, आमचे 2 मित्र तुमच्यापर्यंत पोहोचतात किंवा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचा। भाग्यवान विजेता त्याची आतुरता असेल। स्कोर 30, 2 विकेट के नुकसान पर 20 गेंदों में 53 रनों की जरूरत है। मजा आएगा, समय ज़्यादा नहीं जाना चाहिए। प्रत्येक बॉल नंतर वेळ गेला तर आपल्याला सकाळी 4 वाजता मॅच संपते, लक्षात घ्या। गेंदबाजी कर रहे विघ्नेश, बहुत अच्छी गेंदबाजी अब तक इस ओवर में। सीधे बल्ले से गेंद को खेल दिया, इस बार लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। अच्छा थ्रो था, बहुत ही बेहतरीन थ्रो था। सौरभ बाउंड्री पर मौजूद है और सीधा समाधान की तरफ गेंद आई, जो विकेट के पर थोड़ा सा छलांग लगाया और गेंद को गैदर किया। रन एक ही मिलेगा, दूसरे के बारे में आप नहीं सोच सकते क्योंकि बहुत अच्छी गेंदबाजी हो रही है और बहुत अच्छी फील्डिंग भी हो रही है। सुशांत भोईर 9 पर, सौरभ जादव 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं। विघ्नेश जादव का ये बहुत महत्वपूर्ण ओवर है। इस ओवर में अभी तक 8 रन। पकाती उछाल मिला था, गेंद को हुक किया, हवा में गेंद, इस पक्ष स्क्वायर लेग पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल, 1 से 1 बार फिर डबल में कन्वर्ट किया गया। 2 रन मुकम्मल किए। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाई है दोनों बल्लेबाजों ने। 3 ओवर 11 का अवसर, 33 रन, 18 गेंदों में 50 रनों की जरूरत, 18 चेंडू 50 धावांची आवश्यकता। इथे टीम मिटिंग करू नका, अंपायर पण तेच सांगतायत, टीम मिटिंग करू नका आणि समाधान सारखा खेळाडू तुमच्याकडे आहे। चला, टीम मिटिंग केली तर जास्त वेळ जाईल। बघा या ओव्हरमध्ये जास्त धावा आलेल्या नाहीयेत, एकच चौकार आला। त्यानंतर सर्वांनी आपापल्या जागेवरती जायचं आहे। फक्त कॅप्टन सांगितले, निर्देश केले त्याप्रमाणे। कप्तान बहुत इम्पॉर्टंट आहे। घरातला कुटुंब प्रमुख आणि मैदानातला कॅप्टन अतिशय महत्त्वाची भूमिका असेल। नगरसेवक आदरणीय सुनील भाऊ शेवकर यांच्या या ठिकाणी शुभागमन होते। विनंती केला ते आपण व्यासपीठ होते आणि स्थानापन्न साखर नगर परिषदेचे नगरसेवक आदरणीय सुनील भाऊ शेवकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत। युवा उद्योजक आदरणीय विशाल भाऊ सावंत यांच्या ठिकाणी शुभागमन होते। खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आहे। विनंती केला ते आपण व्यासपीठ होती आणि स्थानापन्न आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं शिवे वाकीनगरीचे विद्यमान सरपंच मारुती शेठ कोळेकर हे देखील आपण पाहिले तर उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून स्वागत आहे। बांबोलीचे सरपंच आदरणीय भरत शेठ लांडगे साहेब, ग्रामपंचायत सदस्य गुलाब शेठ निखाडे साहेब आपण उपस्थित आहात। आपलं देखील खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे। सामाजिक कार्यकर्ते उद्योजक बाळासाहेबजी सुतार, ग्रामपंचायत सदस्य दिनेश भाऊ गोपाळी, इंजिनियर सोमनाथ शेठ गोपाळी, विविध विकास कार्यकारी सोसायटीचे सचिव आदरणीय सचिन भाऊ गोपाळी आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं स्वागत आहे। उपस्थित सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। आपण संरचनी स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहात। आजच्या 5व्या रात्रीत या स्पर्धेचा रंगतदार थरार आपल्याला पाहायला मिळतोय। आज सुपर 8चा A ग्रुप तर उद्या सुपर 8चा B ग्रुप आपण पाहणार आहोत। ओ टू कॉम्बॉक्स। थँक्यू उत्तम। 33ला 2 स्थिती RR वॉरियर्स, 18 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता। सामना जिंकण्याकरता करता अत्यंत महत्वाचा मॅच। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश। सुशांत भोईर 90 घेत 5 चेंडूचा सामना केला त्यांनी। कोलबट्टा पद्धत चेंडू ऑफ साईडला स्ट्रायकरच्या दिशेने जाईल। तत्पूर्वी आपण बघितलं तर गोलंदाज चेंडू या चेंडूवरती आलाय। एकच धावामुळे एकेरीने धावसंख्या पोहोचली 34 वरती। 34ला 2। मैदानाचं तापमान आहे ना ते हळूहळू वाढेल कारण आता काउंटडाऊन सुरू झाले। 17 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता। हलकासा पाऊस पडलाय त्यामुळे कदाचित तुम्हाला थोडंसं गार वाटलं असेल, पण हळूहळू सामना देखील गरम व्हायला सुरुवात झाली। 17 चेंडू जिंकण्याकरता 49 धावांची आवश्यकता। अत्यंत महत्त्वाचा खेळ या स्पर्धेमध्ये
दर्जेदार खेळ आपण पाहू शकता दोन्ही संघांकडनं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश, सुशांत खेळतात 3 वरती. फटका सुरेख आहे, लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय. ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागेल. खडक खडक खडखडीत षटकार. व्हॉट अ शॉट. मी मगाशीच म्हणालो होतो की आता मैदानावरती जरी पाऊस पडला असता, हलक्याशा सरी आल्या असल्या तरी हळूहळू हळूहळू वातावरण तापायला सुरुवात केल. वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे. 40-2. सौरभ जाधव खेळतो 9 वरती. 1 षटकात त्याच्या बॅटमध्ये 4 चेंडूमध्ये 9 धावा त्याने टोकल्यात. सुशांत भोईर 10 वरती घेतात 6 चेंडूमध्ये. आत्ता मजा येणार आहे. गोलंदाज आकाश काय उत्तर देणार. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 6 धावा. बॅट आणि बॉल मधून 2 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल आकाश. ओ हो, त्यानंतर लगेचच बदला घेतलाय आकाश. झकास. सौरभ आउट. 40-3. धक्का क्रमांक 3. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे उद्गाते किरण शेटकर, राहुल शेठ पानमन, संदीप रौंदळसर, कैलास भाऊ निखाडे, नितीन तात्याबा वाडेकर, दत्ताभाऊ शिळवणे, सुभाष भाऊ बिरदवडे, विश्वासबा निकत, सचिन बर्गेसर, बंटी मांडेकर, निखिल घाटे, योगेश चव्हाण, दिनेश काडे, सुरेश देवकर, उत्तम सावंत आणि समस्त आंबेठण ग्रामस्थ. अप्रतिम आयोजन. समीकरणाच्या दिशेने मी तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन जाईल. 1 चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती लगेच बदला घेतला गेला. हे क्रिकेट आहे. हे बॅट आणि बॉल मध्ये 2 प्रेक्षकांना पाहायला मिळते. ही जुगलबंदी आहे आणि हे 2 पाहण्याकरता प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत. 10 वाजून 17 मिनिटं झाली आहेत. वेळ जास्त घेऊ नका. अक्षय तावरे आयकॉन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. फिनिशर म्हणून त्याची ओळख आहे. एक प्रोफेशनल खेळाडू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश. सुरेख फटका ऑन साईडला खेळला. गॅपमध्ये खेळला का पाहूया. क्षेत्ररक्षण थोडासा खराब झालाय. झेल सुटलाय. बैल पण गेलो आणि बैलाचा कासरू पण गेलो. चेंडू सीमारेषा पार चौकार. झेल होता. झेल पकडायचा होता. अक्षय तावरेचा झेल. पट्ट्या तू अक्षय तावरेचा झेल सोडलायस. आता झेल सोडलायस की सामना सोडलाय. 44-3. पहिल्या 3 षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी दिली, परंतु या षटकात एकेरी षटकार, विकेट आणि चौकार. आतापर्यंत या 4 चेंडूमध्ये एकूण धाबाले आहेत 11. अत्यंत महत्वाचा हा डाव आहे. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव. कुठेही जाऊ नका. पाहत राहा सामन्याचा दुसरा डाव. वातावरणात थोडी आपण बघितलं तर गारवा जरी असला ना, वेगवान भन्नाट वेगाचा चेंडू हे उत्तर होतं गोलंदाजाचं. पहिल्या चेंडूवरती, यापूर्वीच्या चेंडूवरती चौकार ठोकलावला होता. त्यानंतर लगेचच वाईड यॉर्कर टाकलाय आकाशनं. चेंडू शिल्लक आहे 13 चेंडूमध्ये 39 धाबांची आवश्यकता. RR वॉरियर्ससाठी ही अटीतटीची लढत आहे. महत्वाचा सामना आहे. झुंजार खेळ आपल्याला करावा लागेल. अक्षय तावरे 2 चेंडूमध्ये 4, सुशांत भोईर 6 मध्ये 10, धावसंख्या 44-3. तुमच्या भारताचा चेंडू खेळून कळलाय विडॉपच्या दिशेने. क्षेत्ररक्षक एकच धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या वाढली. धावसंख्या पोचली ती आता 45. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत आता 12 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता. याचा अर्थ हे षटक तुम्हाला सांगेल की सामना कोणत्या बाजूने वळणार आहे, कोणाच्या दिशेने जाणार आहे. मैदानावरती विजयाचा गुलाल कोण उधळणार आहे, विजयाचा आस्वाद कोण जागणार आहे, सेलिब्रेशन कोण करणार आहे. अनेक प्रश्नांची उत्तर. कारण इथे अत्यंत महत्वाचा हे षटक आहे. ऊट किस करवट पर बैठने वाला ये ओवर ही बताएगा. 12 गेंदों में जीतने के लिए फिलहाल 38 रनों की जरूरत है. फक्त जास्त वेळ घेऊ नका. टीम मीटिंग करू नका. थोड्याच वेळात उत्तम सावंत आणखीन एका सामन्याची घोषणा करतील. या स्पर्धेमध्ये पहिला सामना जो ज्याने जिंकलाय त्याला लगेचच खेळायचा आहे. या सामन्यातला जो विजेता, जो झुंजार खेळ करेल आणि जिंकेल, तो लगेचच या मैदानावरती दुसरा सामना खेळणार आहे. म्हणजे त्याचा तिसरा सामना असेल. अत्यंत महत्त्वाचा तिसरा मॅच आजच्या दिवसभरातला. अत्यंत सुरेख असं आयोजन, सुंदर आयोजन. किरण शेटकर, राहुल शेठ पानबन, संदीप रौंदळसर, कैलास बाबू निखाडे, त्याचबरोबर नितीन तात्या वाडेकर ज्यांचा झेल अफलातून होता त्याची चर्चा झाली. त्याचा भावेश पवारचा झेल जेव्हा पकडला गेला तेव्हा तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. सचिन बर्गे हे मोठं नाव आहे, ज्यांनी खेड तालुक्याचं नाव रोशन केलेलं आहे. त्याचबरोबर विश्वासबा निकत, दत्तबाबू शिळवणे, सुभाष भाऊ बिरदवडे, बंटी मांडेकर, निखिल घाटे, योगेश चव्हाण, दिनेश काडे, सुरेश देवकर, उत्तम सावंत सर, विश्वासबा निकत, सचिन बर्गे यांचा मी आताच उल्लेख केला. 45-3. 12 चेंडूमध्ये
38 धावांची आवश्यकता. खोलवर टप्प्यावर टाकलेला चेंडू सुरेख गोलंदाजी सौरभ बिराजदार. आत्ता मजा येणार आहे. 2 वाघ मैदानावरती आहे आणि जंगलात 2 वाघ जेव्हा लढतात ना तेव्हा बघायला मजा येते. तीच मजा येणार आहे. मजा येणार आहे पण जाम मजा येणार आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना. सौरभ बिराजदार गोलंदाजी मार्फती पहिल्या चेंडूवरती 1 धाव काढले. अक्षयनं तो आता नॉन स्ट्रायकर एंडला गेलाय. सौरभ भोईर आता सुशांत भोईर मैदानावरती 10 वरती खेळतोय. सौरभ विरुद्ध तो आता आक्रमण चढवणार का ते देखील पाहूया. अत्यंत महत्त्वाचा सामना. 46-3 11 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता. समर्थन कक्षाकडे गोलंदाजी करत असताना सौरभ बिराजदार. मॅन फ्रॉम तुळजापूर. तुळजापूरनं देखील चांगले खेळाडू दिलेले आहेत. कृष्णासारखा खेळाडू. पण त्या कृष्णाच्या विरुद्ध प्रीतम बारीने टाकलेलं मेडन षटक त्याची चर्चा झाली. फटका तर सुरेख आहे. सुंदर टायमिंग. 2 क्षेत्ररक्षक आहे. बघूया काय घडतंय. अप्रतिम क्षेत्राचा नमुना. वा 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 काय क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा मिळणार का. आणि जेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण होतंय समाधान आयरकर आहे का त्या ठिकाणी. समाधान आयरकर प्रहार प्रीमियर लीग मध्ये गोरेगावच्या मैदानावरती त्याने 1 हातानं पकडलेला झेल मला आजही आठवतोय. हा पट्ट्या पेंडिंग मध्ये देखील बादशाह आहे. 47-3 आणि ह्या आता अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण जेव्हा करताना तुम्ही त्याचा फायदा गोलंदाजाला होतो. त्याचा आत्मविश्वास वाढत असतो. 10 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता. याचा अर्थ या मॅच मध्ये RR वॉरियर्सला मोठ्या पटक्यांची नितांत आवश्यकता आहे. जबाबदारी अक्षय तावरेच्या खांद्यावरती. थंड असलेलं मैदान गरम व्हायला सुरुवात झाली. मैदानाचं तापमान वाढलंय पण डोळ्यातील विजयाची चमक अजून कायम आहे. उलट चेंडू गॅप मध्ये खेळला. सुरेख फटका. चेंडू 1 2 3 4 1 टू द 4 सीमारेषा पार चौकार. या 4 धावसंख्येने पुन्हा एकदा धावसंख्येला आकार. मी मगाशीच म्हणालो की वातावरणात जरी थंडता असेल पाऊस पडलेला असेल तरी सुद्धा हळूहळू या सामन्याचं तापमान वाढणार आहे. डोळ्यातली विजयाची चमक मैदानावरती खेळाडूंच्या आतमध्ये असलेली धमक यामध्ये खेळ करण्याकरता बघण्याकरता प्रेक्षकांना मजा येईल. 9 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता. इथे ताकदीपेक्षा युक्तीचा आणि वेगापेक्षा अचूकतेचा विजय होणार हे नक्की आहे. हा सामना अटीतटीचा आहे. 9 चेंडू 32. अक्षय तावरे फिनिशर म्हणून त्याची ओळख आहे. गोलंदाजी मार्कवरती सौरभ बिराजदार. आकुटोबाला चेंडू ऑन साइडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. ओ माय गॉड. टांगा पलटी घोडा फरार. टांगा पलटी घोडा फरार. चेंडू सीमारेषा पार आणि या धावेतील 6 षटकार. विजयाची भूक दोन्ही बाजूला आहे. आता बघूया शिकार कोण करते की शिकारी कोण ठरतंय. 57-3 बघा काय घडलं होतं. अक्षय तावरे त्याला त्याचा झेल सुटला. जीवनदान मिळालं. त्यानंतर पूलचा फटका. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या हाताला चेंडू स्पर्श करतोय आणि सीमारेषा पार जातोय. सामना ऑन आहे. टीव्हीचं वॉल्यूम कोणी जर कमी केला असेल मोबाईलचं वॉल्यूम जर कमी केला असेल ना वॉल्यूम वाढवा. 8 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. सामन्याला मजा येणार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सौरभ बिराजदार सज्ज असेल. अक्षय तावरे 16 वरती घेतोय. 6 चेंडूमध्ये 16. उलटा चेंडू आहे. अप्रतिम चेंडू आहे. वा इथे आवाजही आलेला आहे त्यामुळे डॉट बॉल येणार आहे. डायमंड का डायमंड लोहा लोहे को काटता है. क्या मुकाबला चल रहा है. 57-3 7 चेंडू 26. महत्वाचा चेंडू आहे. सामने कांच का बंगला हो मैं पत्थर कैसे मारूं. सामने सौरभ बिराजदार हो मैं छक्का कैसे मारूं. सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी. अत्यंत महत्वाचा मॅच. 57-3 7 चेंडू 26 धावांची आवश्यकता. पटकन सुरेख खेळ ऑन साइडला लॉगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आणि गाण्या वाजलंय. उडी जाय 1 बाद चेंडू सीमारेषा पार चौकार येतोय. अक्षय तावरेला तुम्ही जीवनदान दिलंय आणि त्यानंतर अक्षय तावरे वारे आपके वारे नारे कमाल कर रहे मैदान के अंदर अक्षय तावरे. आता सामनाचे तर 6 चेंडू 22. सामना ऑन आहे. ज्या गोष्टीसाठी इथे मैदानात तुम्ही तयारी करून आलाय ना ते दाखवण्याची हीच वेळ आहे. हा सामना जिंकायचा आहे. सुपर 8 मध्ये चांगली कामगिरी करायची आहे. सुपर से ऊपर वाला खेल होना चाहिए. मजा आएगा. 7 चेंडू 22 धावांची आवश्यकता. महत्वाची लढत आहे. भूषण गोळीने 6 चेंडूमध्ये 22 धावा ठोकले आहेत त्यामुळे मजा येणार. गोलंदाजी करण्याकरता तुमच्याकडे योग्य पर्याय आहे का. तुमच्याकडे गोलंदाज शिल्लक आहे का हे देखील बघणं गरजेचं आहे. बघा समीकरण tenniscricket.in च्या माध्यमातून स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता.
6 चेंडू 22 समीकरण होतं. भूषण गोळे समोर होता. एक नो बॉल पडला आणि पठ्ठ्यानं 3 चेंडूमध्ये सामना संपवला होता. सामना फिरवला होता. भाकरी करपण्यापूर्वी तीच परतणं गरजेचं आहे. बघा मेणबत्ती त्याचबरोबर आपण बघितलं पणती, विशेष करून पणती विझण्यापूर्वी त्यामध्ये तेल टाकणं गरजेचं आहे. 6 चेंडू 22. कोण होणार विजयाचा शिल्पकार? अत्यंत महत्वाचा मॅच. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. षटक अतिशय महत्वाचं आहे. किरण गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. या स्पर्धेचे शिल्पकार किरण शेटकर, राहुल शेठ पानमन, संदीप रोंदळसर, कैलास भाऊ निखाडे, नितीन दादा वाडेकर, अर्थात सर्वजण या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अप्रतिम आयोजन, दर्जेदार खेळ, भारतातील दिग्गज आयकॉन खेळाडू या ठिकाणी आलेत. जगत सरकार, सरोज प्रामाणिक, विजय पावले. ओहो सुरेख फटका. लॉगामध्ये क्षेत्ररक्षक आहे, तो बनलाय प्रेक्षक. इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा कधी नाद करू नये. सुशांतचा खळबळजनक षटकार आहे. टीम मिटिंग करू नका. पहिल्याच चेंडूवरती षटकार हाणलाय. सुशांत शांत बसणारा खेळाडू नाहीये. तो खेळतोय 17 वरती. 5 चेंडू 16. आपण बघतोय खेड तालुका प्रीमियर लीग 2026 हा अद्भुत 16. याची देही याची डोळा, प्रेक्षक झालेत गोळा. सामनाला एकदम अतिशय महत्वाचा आहे, शानदार आहे. वा, हा चेंडू नाही तर गोलंदाजाचा निश्चितच सुटलेला बाण आहे आणि त्यावरती केलेलं आक्रमण आपण पाहू शकता. काय जबरदस्त प्रहार. वा वा वा. सुशांत. 5 चेंडू 16 धाबांची आवश्यकता. 5 गेंदों में जीतने के लिए 16 रनों की जरूरत. 67 रन, 3 विकेट के नुकसान पर 67 धाबा 3 करण्याच्या मोबदल्यामध्ये RR वॉरियर्स चाकण. अतिशय महत्वाचा मॅच प्रेक्षकांसाठी परभणी ठरणार आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय सुशांतनं. अक्षय तावरे नॉस्टॅकर एंडलाय. गोलंदाजी मार्कवरती किरण थांबलाय. हमारी सांसें भी गले में अटकी हुई है. क्या होगा कोण जीतेगा मुकाबला? चाकण शिंदेगाव. कोण जिंकणार? कोण सामना जिंकणार? अटीतटीचा मॅच आहे. हृदयाची धडधड पण वाढले. वाह वाह वाह. प्रेक्षकांना हेच हवंय. आई चेंडू चांगला खेळला, सुरेख खेळा. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये आहे. पण एक चांगली गोष्ट मैदानावरती घडले. अक्षय तावरे स्ट्रायकर एंडला आलाय. 4 चेंडू 15 धावांची आवश्यकता. आता गणिते बाजूला ठेवा, कारण आता फक्त जिगर काम करेल. मटगडाची ताकद कामाला येणार आहे. अत्यंत महत्वाचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावांची आवश्यकता. पराभव लागतो सर्वांच्या जिवारी. जिंकण्यासाठी धडपड सारी. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडतंय कोणावर बारी. रंगतदार रोमहर्षक सामना. 4 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. स्ट्रायकरला अक्षय तावरे 20 वरती खेळतोय. 8 चेंडूमध्ये क्षेत्राची बिबरचना, फ्लाइंग क्लिप, गली पॉइंट, डीप एस्ट्रा कव्हर, लॉंग अप, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, फाईन लेग, ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक. फटका तर सुरेख खेळ आहे, परंतु काय घडते बघूया. लॉंगामध्ये क्षेत्ररक्षण तितकं चांगलं होईल का? वेगाने भन्नाट वेगाने धावायचंय, परंतु हृदयाची वाढली धडधड. बॅट्समनने केली का गडबड? आउट नॉट आउट, आउट नॉट आउट. बघूया. अक्षय तावरे डगआउटच्या दिशेने चाललाय. मैदानात सुरू झाली धडपड, हृदयाची वाढली धडधड आणि अक्षयने केली गडबड. रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद होईल की नाही ते पाहूया. गडबड झाले बहुधा. अक्षय तावरे तर डगआउटच्या दिशेने चाललाय. टीव्ही अंपायर बाबेश काय सांगणार? आयपीएल मध्ये टीव्ही अंपायर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे ते. आणि फलंदाज OUT आउट हे अक्षय तावरेलाही माहिती होतं. सामना पुन्हा एकदा या ठिकाणी फिरलाय. वा वा वा. भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव. तर दुसऱ्या बाजूला संघ आहे मैदानावरती आज RR वॉरियर्स. आर पारची लढाई आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये RR वॉरियर्सला नवीन हिरो शोधावा लागेल. सुशांतने चांगली बॅटिंग केली. सुशांत भोईर 18 वरती घेतात 9 चेंडू मध्ये. तर भूषण वाटेकर आलाय. सिंहाचा वाटा उचलावला गेला या मॅच मध्ये. जगत सरकार और सरोज प्रामाणिक को मैं देख रहा हूँ. ये मुकाबला वो देख रहे. अगला मैच उनको खेलना है. 69 for 4. 3 गेंदों में 14 रनों की जरूरत. 3 चेंडू 14 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. व्हाट अ मॅच. फंटास्टिक मॅच. गोलंदाज किरण पुन्हा एकदा सज्ज.
हा कुटुंबाचा चेंडू ऑन साइडला खेळला क्षेत्ररक्षक सीमारक्षावरती प्रेक्षक बनलाय. उरात वादळ घेऊन हिंडणाऱ्यांना पडझडीची तमा नसते. ते पडतात, ते घडतात, मैदानावरती नडतात आणि इतिहास घडवतात. 2 चेंडू 8. वाट बघून झाले. वाट लावायची वेळ आहे. 8 आणि कुणाची लागणार वाट. आणि काय म्हणू मी, खेड तालुका प्रीमियर लीग 2026 चा थाट आज सुपर 8 है. सुपर 8 का मतलब होता है सुपर से ऊपर वाले बाब. ये खेल सारा होगा. 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. हाही चेंडू महत्वाचा आहे. सोन्याच्या किमतीचा चेंडू येतोय भावानो. बक्षीस देखील तितकंच महत्वाचं असेल. हाही फटका चांगला खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती पकडलाय झेल. टाळ्यांचा गजर झालाय. पाठरेखे खुश होत आहेत. 1 चेंडू 8. इथे फलंदाजी लागली वाट. फटका चांगला खेळ होता. बदला घेतला गोलंदाजाने. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर आहे खरं तर. उत्तमची आम्हाला माहिती देतात. परंतु आता चमत्कार बाकी आहे का ते देखील पाहिलं जाईल. आणि यानंतर पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघाचे कॅप्टन रेडी राहा. देखिए चमत्कार तो होते लेकिन बार बार नहीं होते, लेकिन होते जरूर है. पहलवान अक्षयभाऊ कोळेकर, स्वर्गीय पहलवान अक्षयभाऊ कोळेकर स्पोर्ट फाउंडेशन, आपण टॉससाठी कॅप्टन तयार आहात. सचिन बर्गे आपण तयार आहे, कारण वेळ आपल्याला वाढवायचा नाही आहे, कारण सचिन तयार आहे. थँक्यू सो मच. सचिन बर्गे स्वतः आयोजकांच्या भूमिकेमध्ये असल्यामुळे सांगण्याची गरज नाही आहे, पण टीमलेच अपडेट करा. सचिन बर्गे सर, मी तुम्हाला विनंती करेन तेवढा वेळ वाचेल, आपला वेळ वाचवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चमत्कार होते लेकिन बार बार नहीं होते, लेकिन होते जरूर है. इस मैच में क्या अभी भी कोई चमत्कार बचा हुआ है? भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदे गांव शिकंजा कस लेते हुए बहुत ही बढ़िया प्रदर्शन अभी तक रहा है, लेकिन मैच कमाल का. एक गेंद में 8 रनों की जरूरत है. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज धनंजय आए हैं. सुशांत को बल्लेबाजी करने का मौका नहीं मिला, जो इनफॉर्म बैटर हैं. ओ माय गॉड, ओ माय गॉड, नहीं 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 नहीं, इस बार 2 मिनट के लगा का गेंद लेग स्टंप के बाहर चली गई, वो देखा जाएगा. लेकिन अंपायर का कहना कि ये फेयर डिलीवरी है. तो जोशी साहब अंपायर थे. ये मुकाबला शानदार तरीके से भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदे कप ने जीत दिया. बहुत बढ़िया प्रदर्शन. अंकुश शेठ गायकवाड़, सुनील किशन बोराडे, अरव अंकुश भुजगे और